मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीमध्ये जात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे। या भेटीमध्ये राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा झाल्याचं बोललं जातंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील दिल्लीला जाऊन मोदी आणि शहांना भेटणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीमध्ये जात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे। सोमवारी रात्री फडणवीस तातडीने दिल्लीला गेले। दिल्लीमध्ये जात फडणवीसांनी भाजपच्या मोठ्या नेत्यांसोबत चर्चा केली। आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही दिल्लीला जाणार आहेत। सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। सुनेत्रा पवारांसोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही दिल्लीला जाणार आहेत। त्यामुळे दिल्लीत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असल्याचंही बोललं जात आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या या घडामोडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। 12 तारखेला राष्ट्रवादीचं विलीनीकरण करण्याची अजित पवार यांची इच्छा होती असं शरद पवार यांनी याआधी सांगितलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांनीही विलीनीकरण होणार होतं असं सांगितलंय। पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल विलीनीकरणाबद्दल फारसे उत्सुक नसल्याचं दिसतंय। प्रकृती बिघडल्यानं शरद पवार रुग्णालयात दाखल आहेत। सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांची रुग्णालयामध्ये जात भेट घेतली आहे। फडणवीसांनी दिल्लीमध्ये वरिष्ठांची भेट घेतली आहे। आता सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडामोडी घडणार हे पाहावं लागणार आहे। विलीनीकरणाचे वगैरे जे विषय आहेत ते त्यांच्या पक्षाचे विषय आहेत। त्या विषयात मी बोलणं योग्य होणार नाही। त्यांचा पक्ष त्या संदर्भात बोलेल। देवेंद्र जी, आज हिंदी में बताइए कि आज कैबिनेट तर ती वेळच आलेली नाही ना। जेव्हा वेळ येईल ते जर आम्हाला अधिकृतरित्या येऊन सांगतील की आमचं काही ठरलं आहे तर त्यावेळेस याच्यावर मी प्रतिक्रिया दिली पाहिजे। रोज पतंगी उडवायच्या कशा करता? महाराष्ट्राचं सरकार अमित शहा चालवतात। तिहेरी भूमिकेत अमित शहा असल्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अमित शहांची भेट घेणं याच्यामध्ये आता नाविन्य नाही। आता अजित पवारांच्या पक्षाचं काय करायचं वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न चर्चेला आले असतील। विलीनीकरण कोणामध्ये करणार? राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार आहेत की अजून काय होणार आहे? दिल्लीतून त्यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या मूळ प्रमुखांना भेटावं